वैयक्तिक पहिलं संघाचा पहिलं षटक घेऊन ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण शॉट लेगला केडीला पाहू शकता मिड विकेटला क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण पहिला चेंडू फुल टॉस होता ड्राईव्ह करत होता बॅटची अतली कडा चेंडू चालला यावेळेला पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण एकच 10 मिनिट आहे खातं उघडलं तर प्रशांतचं आणि आपलं तर संघाचं प्रशांत या संघाचा फार महत्त्वाचा खेळाडू आहे अरे हा खेळाडू जो 5 षटकं खेळला तर 60+ धावा करू इतकी ताकद इतकी गुणवत्ता या खेळाडूकडे स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला जयेशला आपण पाहू शकता महेश प्रदीपला आपण पाहू शकता प्रदीप हो बॅकफुट जाऊन कट केला यावेळेला सॉफ्टेने चिटला पुश केलं एक धाव इथे कंप्लीट केले राजेश होते जर फेकी वेगाने अजून आले तर कदाचित विकेट मिळाला असता याच दरम्यान आपण तर एक रॉयल व्यक्तिमत्व संतोष वजे यांचं आगमन होतं गोल्डन मॅन भावेश संतोष बद्दल मी नक्कीच एकच म्हणेल शून्यातून विश्व काय निर्माण करायचं आणि कसं उभं करायचं हे संतोष वजेला विचारा म्हणतात ना काही माणसा जिथे हात लावेल तिथे सोनं तसं त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ केलं आणि त्यातून सोनं निर्माण केलं प्रदीप लेफ्ट हँड राऊंड द गडमा हो फटका चांगला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून अपीच खेळल्या त्यावेळेला मिडऑफच्या डोक्यावरनं पॉवर प्लेचा योग्य वापर हनुमान आले होते लॉंग ऑनवरनं त्यांना बीट करून चेंडू गेलाय सीमारेषा पार चौथ्या दिवसातील पहिला चौकार प्रशांतच्या बॅटमधून लगेच एमटीसी देखील कौतुक केलं तर रोशन फराड 12व्या खेळाडू संघ बघा एमटीसी देखील आता खूप मेहनत करते प्रदीप लेफ्ट हँड राऊंड तिकडे पुन्हा डान्सिंग डाऊनच्या पूल केलाय चेंडू चालला यावेळेला आपण तर मिड विकेटला खूप चांगला झेल घेतलाय फटक्यामध्ये ताकद नव्हती फटका चांगला होता पण टायमिंग चांगलं झालं नव्हतं खूप चांगला झेल घेतला मिड विकेटला किरणने अप्रतिम झेल घेतलाय मॅचची गोल्डन विकेट म्हणून दिले प्रदीपने बॅटर बाद अजून एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा अरविंद म्हात्रे आलेत टॉस जिंकला राजेश पाटीलने सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करतोय 30 सर्कलमध्ये आपण तर शॉर्ट कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करतायत जयेंद्रल देखील आपण यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पाहू शकता आमचं समालोचन कक्ष देखील आपण पाहू शकता नाही अशोक पाटील आपण नजर फक्त मैदानात ठेवायचं नाही काही समालोचन सारखं सातत्याने स्टेटस ठेवायचे फोटो ठेवायचे ते आम्हाला जमणार नाही लोकांनी दिलेलं आपल्याला प्रेम पाहिजे लोकांनी मोठं करायचं फोटो ठेवून थोडीच मोठं होणार आहे प्रदीप गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड दगड मार्क होतोय ओ ड्राईव्ह करत होतं यावेळेला चेंडू बघितलं तर बॅट छातल्याकडे लागतो यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केले अरविंद खातं उघडते संघाची धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला एक बाद 7 अशी धावसंख्या 7 धावसंख्या आपण पाहू शकता ओम साई एमटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली ती केली विथ क्वालिटी प्रचंड मेहनत लेफ्ट हँड राऊंड दगड मारत होता स्ट्राईक केला आपण पाहू शकता याला महेश हवे ते चेंडू झेलची शक्यता आहे राजेश थोडंसं आपण दूरवरती ते चेंडू पडल्यानंतर बघा ना डायव्हर्ट किती झालं लगेच पॉईंट लावतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बॅटर बाद धावसंख्या दाखल करते कावदेवी नांदिवली 40+ संघ एक बॅटर बाद झालाय धावसंख्या दाखल करत 8 एक चांगली सुरुवात मी तर म्हणेल वाकलन 40+ संघाने प्रदीपने करून दिले एक विकेट पाचता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय पाचता संघ नाही कुणाचा विचार करतायत राजेश पाटील महत्त्वाची भूमिका मैदानावर बजावतायत क्या बात आहे गोल्डन मॅन संतोष वजे बघा शून्यातून विश्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व नाही त्याच्या मागे त्यांची मेहनत एवढं मोठं विश्व निर्माण करायचं म्हणजे तुम्हाला नशिबाची साथ पाहिजे देवेंद्र वजे प्रचंड मेहनत त्यांची देखील सकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन असतात ते देखील सर्व मॅनेजमेंट कमिटी एकनाथला देखील आपण पाहू शकता नितीन करण आपण रमेशला पाहू शकता
प्रचंड मेहनत. स्पर्धा म्हटली ना प्रत्येकाचा खारीचा अदबार असतं. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं यावेळेला. भोलानाथ गायकर येतो, अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. भोलानाथ गायकर बघा, जेव्हा भोलानाथ गायकर यांची कन्या आपल्यातून निघून गेले, ते खेळायला येत नव्हते. गावातल्यांनी सांगितलं की तुला ये, जो दुःख आहे तो दुःख आपण दूर करूया, आणि तो दुःख कमी केला. ते गावासाठी क्रिकेट खेळले आणि आता थोडासा विसर देखील त्यांना पडत आहेत. कारण काही गोष्टींचा विसर पडायचा असेल ना तर तुम्ही बाहेर निघा, घरातून बाहेर निघा, गावात जा, गावातल्या संघामध्ये जा, गावात ज्या जिथे जिथे कार्यक्रम असतात त्यामध्ये सामील व्हा. तुम्ही दुःख प्रत्येकाच्या वाटेला आहे, दुःख आणि सुख हे प्रत्येकाला भोगावंच लागतं. भोलानाथ आलेत, आणि जेव्हा जेव्हा मी वाकलन गावात गेलो तेव्हा भोलानाथ देखील आम्हाला जेवणाची उत्तम सोय करून दिली. भोलानाथ येतो उंबरली गाव एंडकडून स्ट्रायकरला आपण महेशला पाहू शकता, महेश भोईरला आपण पाहू शकता. भोलानाथ पिट्टूचं षटक चालतोय. ओ चांगला चेंडू होता, शरीरापासून दूर ठेवला होता. कॉडब्यांचा अपील केलं जातं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती ते सुरुवात चांगली केली जाते यावेळेला भोलानाथच्या माध्यमातून. भोलानाथ गायकर, गायकर म्हटले तर सोमनाथ गायकर आमचे अतिशय चांगले 3 बंधुराज अष्टपैलू खेळाडू. शिवदास असतील, गुरुदास असतील, सोमनाथ असतील. भोलानाथ राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. स्ट्राईकला महेश. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून ड्राईव्ह करत होता बॅटची आतलीकडे. पुन्हा एकदा चेंडू डायव्हर्ट होतो यावेळेला बॅकवर्ड पॉईंटला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल. एक धाव मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते वाकलन 40+ संघाच्या माध्यमातून. टॉस जिंकल्यानंतर हा संघ देखील एक चांगला संघ आहे. रेग्युलर संघ देखील बघितलं तर 38 बाईक, 6 4 व्हीलर. केतन मात्रे कोण विसरणार, आपल्या ठाणे जिल्ह्याचे अनबान शान, आपल्या समाजाचे अनबान शान. ऑन साइडला पूल केला यावेळेला, टर्न केलाय, चेंडू चालला यावेळेला परत स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल. अडीच लॉंगर क्षेत्ररक्षक आले होते आणि मिडविकेटला चेंडू फीड होत नाहीये, मिस फीड झाली. आपण पाहू शकता यावेळेला क्षेत्ररक्षक होते किरण कडून चूक झाली आहे. वाईडिश लॉंगॉन आणि मिडविकेटच्या मधनं चेंडूला काढला होता यावेळेला, कारण की मिस फील्डच्या मुळे आपण तर इथे चौका आलाय. धावसंख्या फलकात आपण पाहू शकता. भावेश आम्हाला माहिती येतात यावेळेला 13 धावा. अरविंद मात्र एक चांगला खेळाडू या संघाचा, एक अष्टपैलू खेळाडू. त्याला माहिती आहे की परिस्थितीनुसार खेळ करावा लागणार आहे. बोलांचा चेंडू चांगला होता पण क्षेत्ररक्षण तिथे किरणकडून मिसफील्ड झाली. एकाने चूक केली तर संघाला त्याची भुगतान भोगावं लागतं. भोलानाथ राईट आर्म ओव्हर द मारा करतो स्ट्राईकला. अरविंद ऑन साइडला स्वीप केला यावेळेला, चेंडू उडवला हवेमध्ये. संघनायक राजेश आहे शॉर्ट लेग रिजन मध्ये, चूक होणार नाहीये. बॅटर बाद. प्रदीपचा चौकार आल्यानंतर प्रशांतचा विकेट गेला. आता देखील अरविंदचा तशा प्रकारचा चौकार आला, त्यानंतर विकेट गेला. स्वीप करायचा तटपा लागला. बॅटर बाजूला शेखर येतोय. दोन्ही जर विचार केला ना भावेश तर चौथ्या चेंडूवरती विकेट मिळालाय. चौकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला. पहिल्या षटकातील आणि तिसऱ्या आपण दुसऱ्या षटकातील पण तिसऱ्या चेंडूत चौकार आला. चौथ्या चेंडूवर विकेट गेलाय. 2-13 नांदिवली 40+ संघाला. आता इथून जर धाव संख्या चांगली उभारायची तर भागीदारी करावी लागेल. महेश आणि आपण तर शेखरला एक चांगली भागीदारी करावी लागणार. पण वाकलन 40+ संघाचे इरादे वेगळे. टॉस जिंकलाय संघ आपण तर राजेशने, आणि काय गोलंदाजी केली जाते बघा ना, अप्रतिम गोलंदाजी. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय ना त्याच प्रकारची इथे गोलंदाजी केली जाते. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता, एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता. ओ परफेक्ट यॉर्कर चेंडू, काय गोलंदाजी केली जाते बघा ना. वाईड यॉर्करचा वापर केला जातो. जबरदस्त गोलंदाजी, काय प्रचंड वेग आहे भोलानाथकडे. जबरदस्त गोलंदाजी. सर्व खेळाडू त्याचं अभिनंदन करतात की अशा प्रकारची गोलंदाजी झाली पाहिजे. साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्टर मॅन, बॅकवर्ड पॉईंट, एक क्षेत्ररक्षण तट्या सर्कलमध्ये, शॉर्ट कव्हर रिजनमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड ऑफला नितीनला आपण पाहू शकता. भोलानाथ तो शेखर ओव्हल लेप केलाय, सोडून दिलाय. पंच वाईट खूण करतायत. सचिन ठाकूर मॅन फ्रॉम पडले. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 2 बॅटर बाद. नंदिनी 40+ संघ नाणेफेकी गमावल्यानंतर 14 धावा. नेक्स्ट मॅच टॉससाठी सज्ज राहायचंय म्हणजे विपक्ष घारिवली 40+. एक चांगली मॅच बघायला मिळेल. तर एका बाजूला जर विचार केला तर शेखर आपण पाहिले तर वसंत असतील, गिरीश असतील, करसन असतील, एक चांगला अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. हो चांगला चेंडू बॅकपुढे जाऊन कट केला या बेलला. जी गॅप होती त्या गॅप पण चेंडूला काढलाय. चेंडू वेगाने चाललाय पॉइंट सीमारेषा पार. शेखरच्या बॅट मधून उपयुक्त चौकार.
नतमस्तक होतो आणि डीजे मास्टर देखील एकविरीचं संगीत ऐकवलंय. 2 षटकाच्या संवादित धावसंख्येत फलकर ते आपण पाहू शकता. नांदिवली 40+ संघ 2 बॅटर बाद 18 शेखरच्या बॅटमधून एक चौकार आलाय. बोलाने आपण पाहिले तर तब्बल धावा दिल्या, 10 धावा दिल्या आणि 1 बॅटर बाद केलंय. चांगली गोलंदाजी बघायला मिळेल, कारण पॉवर प्ले मध्ये 10 धावा म्हणजे जाणारच आहेत. 75 गोलंदाजी मार्कर पुणे प्रदीप येतोय. लेफ्ट हँड राऊंड विकेटनं मारा करण्यास पहिल्या षटकात त्यांनी केलं. आता पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतो इथून प्रदीप देखील एक चांगला गोलंदाज. इथून मात्र आता महेशला बॅटचा फेस खोलावा लागणार. महेश भोईरकडे प्रचंड गुणवत्ता आहे, ताकद आहे. ऑन साईडला बोलानातला आपण बघितलं तर फाईन लेगला एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण, डीपमध्ये आपण होतो, पण त्याला आता मिड विकेटला आपण पाठवलं जातं यावेळेला. एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन पॉईंट, एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, मिड ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. प्रदीप बॅकपट वगैरे पंच केला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. राजेश पाटील त्यांना बीट करून चेंडू सीमारच्या पार चौकार. धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला प्रदीपचा पहिला चेंडू पंच केला यावेळेला. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला काढलाय. आता राजेशला एक्स्ट्रा कव्हरला पाठवलं होते. जो मगाशी आपण तर कव्हर पॉईंट सीमेरेषेकडे तैनात होता. प्रदीपने एंड बदललाय. फुल टॉस आहे. पुन्हा ड्राईव्ह करत होता. चांगलं क्षेत्ररक्षण 30 सर्कलमध्ये शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आपण संजय जोशी म्हटले तर आपण तर वाकलनगाव म्हटलं तर अजून एक बाबतीसाठी प्रसिद्ध भटजी रवी म्हात्रे देखील येतात. आमचे केडीएमसी कर्मचारी, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या फलकती 23. प्रदीप गोलंदाजी मार्कवर एंड पुन्हा एकदा बदललाय. राऊंड मारा करतोय. हो चांगला चेंडू वेगाने शरीराच्या दिशेने आलाय. सॉफ्ट टेनने चेंडूला फक्त पंच केलाय. 1 गज 10 मिनिटे एक्स्ट्रा कव्हरला राजेश किती वेगाने आले बघा. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 30रं षटक प्रगती पथावर असताना 24. प्रदीप लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय. खोनीगाव एंड कडून फटका चांगला टर्न केला. ऑन साइडला मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. आपण पाहिले तर मुकेश पाटील यांच्या कटआउटच्या वरून चेंडू सीमारच्या पार षटकार. गती परिवर्तन केलं तर बॅटने खेळायचं होतं यावेळेला. कारण हा चेंडू जर तुम्ही बॅकफुटवर गेला कट करता आले असते. खरं पॉईंट आणि आपण तर शॉर्ट ऑफ कव्हरच्या मधून भरपूर मोठी गॅप आहे, तिथून तुम्हाला चेंडूला काढता आला असता. प्रदीप लेफ्ट हँड राऊंड दगड मारा करतोय. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून थोडसा गती वाढवली यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बेले तर धावसंख्या दाखल करतील. नांदिवली 40+ संघ 2 बॅटर बाद झाले. फलंदाज अरविंद प्रशांत आणि बॅटिंग करतात आपण बेले तर जयेश आणि आपण तर त्याच्या सोबतीला शेखर. तर टॉस साठी देखील सज्ज राहायचंय. चला वामजेचे कॅप्टन आणि घारी 40+चे कॅप्टन जाऊया डीजे मास्टर त्यांच्या बाजूने एक सुमधुर संगीत ऐकूया.
कारण ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते रोशन फराड असतील, आपण तर अतिश असतील, भावेश ठाकरे असतील, यश शेवाळे असतील, साहिल फराड असतील. रोशन आत्ताच तुमचं देखील कौतुक केलं एका 12व्या खेळाडून की आता MTCने देखील चांगली क्लिअरिटी बीट क्वालिटी देण्याचा प्रयत्न केला आहे. खरं आपण नेहमी म्हणतो ना, रोशन फराड काम ऐसा करो की नाम हो जाए. तुम्ही चांगलं काम केलं तर लोक तुमचं कौतुक करणारच. असे प्रेक्षक असतात की तुम्हाला झाडावर देखील चढवतील आणि त्या झाडावरनं तुम्हाला खाली देखील पडतील. धावसंख्या दाखल करते 3 षटकाच्या समाप्ती तर 30 2 बॅटर बाद कमलाकर केडी आल्यात. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा, गुणवान खेळाडू जित भोईर यांचे बंधुराज. पश्चात केडी कशा प्रकारे गोलंदाजी करतो, इथून शेखर म्हात्रे कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहायचं. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग एक क्षेत्रक्षण, स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता डीप मध्ये तैनात आहे. मिड विकेटला एक क्षेत्रक्षण, लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण आपण तैनात पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट तडमॅन एक क्षेत्रक्षण, बॅकवर्ड पॉईंट डीप पॉईंट एक क्षेत्रक्षण, मिड ऑफला आपण पाहू शकता. चांगला चेंडू ऑन साईडला टर्न केला, डाऊन दी ग्राउंड, मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्रक्षक आलाय तिथे संजय. खूप चांगलं क्षेत्रक्षण, कारण त्या साईडला थोडासा उतार आहे तिथे. भावेश तुम्हाला जर चेंडू थोडासा डायवर्ट झाला तर धावा जातील, एक्स्ट्रा धावा, 2 धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. वेळेला पत्ती शेखर देखील चांगली बॅटिंग करतोय. केडी गोलंदाजी मार्कवर उंबारली गाव एंड करून राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. ऑन साईडला टर्न करता पाय चित्त स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. चांगलं क्षेत्रक्षण, शॉर्ट पॉईंट लेगला एकच धाव लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 33 धावा. वाकलन 40+ संघाने टॉस जिंकलाय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत, नियंत्रण गोलंदाजी बघायला, अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळाले. जय महेशचं देखील कौतुक करेल, चांगली बॅटिंग करतोय. 14 धावांवरती खेळतोय आतापर्यंत केडी. बॅकफुट गेला, पंच केला यावेळेला. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला काढलाय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारच्या पार, चौकार. केडी पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड, फटका सुरेख यावेळेला. लॉंग ऑफला क्षेत्रक्षक वेगाने आले, त्याच्याकडून चूक झाली आहे. हनुमानचा कौतुक करेल, लॉंग ऑन वरनं गेले, लॉंग ऑफला बॅकिंग खूप चांगली दिली. 2 धावा सेव्ह केलेत आपल्या संघासाठी. हे कमिटमेंट आहे. क्रिकेट म्हटल्यानंतर 11 खेळाडूंचं कमिटमेंट असणं फार गरजेचं आहे. महेशचं कौतुक करेल, महेश भोईर खूप चांगली बॅटिंग करतो. 20 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 39, 50+ झालं तर मजा येईल मॅच मध्ये. केडी पुणे धावांस फटका चांगला आहे, टायमिंग चांगलं झालं का? हो, क्षेत्रक्षक फक्त पाहतो यावेळेला. किरण चेंडू किती वेगाने सीमाच्या पार, षटकार. तर परेश पाटील वाऊंजे शिवसेनेची बुलंद तोप साहेबांना विनंती करतो, या साहेब व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वाऊंजे संघाचे संघनायक आणि घारवेल संघाचे संघनायक टॉससाठी देखील याचे अशोक ठाकूर यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 45 धावा. महेश भोईर काय मैदानावर बॅटिंग करतोय बघा ना, लाजवाब बॅटिंग. 12 चेंडू 26. हो, चांगला चेंडू होता, थोडासा गती परिवर्तन करून टाकला होता, थोडंसं संत गतीने चेंडू आला. हा जो वेगाने चेंडू आला कदाचित षटकारला असता. या षटकामध्ये केडीच्या धावा आल्या तब्बल आपण तर 14. 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना नांदिवली 40+ संघाने धावा कुठल्या 2 बॅटर बाद आपण पाहिले तर 45 भागीदारी झाली. भावेश आम्हाला सांगतात तब्बल 39 ची भागीदारी आणि तब्बल मिनिटं झाले 4 षटकांसाठी. तब्बल बघा टाइम 19 मिनिटं झालेली आहेत. तर याच दरम्यान बैराम पाटील समाजसेवक नांदिवलीचे आमचे मामा, त्यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बघा रिटायर्ड होत आहेत, नवीन बॅटर प्रवीण म्हात्रे येतोय. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचंय. वाकलन 40+ संघाच्या माध्यमातून नाही आल्यात, बैराम मामा आल्यात आमचे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्रिमूर्ती ब्रदर्स शाहू पाटील असतील, माणिक भोईर असतील. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं वाकलन 40+ संघाच्या माध्यमातून. संजय जोशी, गुरुजी
नितीन वाकलनगाव म्हटलं तर क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे, भटजींसाठी प्रसिद्ध आहे, तलाव प्रसिद्ध आहे, 110 एकर मध्ये तलाव. संजय जोशी गोलंदाजी मार्कस टाकला. प्रवीण म्हात्रे पाहिजे आता इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 50+ धावा होत आहेत की त्यापेक्षा जास्त धावा होत आहेत. ऑन साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट फाईन लेग, स्कोअर लेग. एक क्षेत्रक्षण पाहू शकता मिड विकेटला, वाईश लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्रक्षण तैनात केलंय. एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण तैनात आपण पाहू शकता. लॉंग ऑफ ला क्षेत्रक्षण आहे. चेंजअपेक्षा हुक केला यावेळेला. टायमिंग चांगलं होत नाहीये. क्षेत्रक्षक केडी आल्या, चूक होणार नाहीये. बॅटर बाद. फेस करतोय शॉर्ट ऑफ लेनचा राजा पाटील आल्यात. नाही इथून चांगली गोलंदाजी करत संजय जोशीला यश मिळालंय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. यष्टिरक्षक क्लोज यष्टिरक्षक करतोय संजय. कोणीगाव एंडकोट राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. लॉप केला यावेळेला. टर्न केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे जणू काय कॅच प्रॅक्टिस बघायला. खूप चांगला झेल घेतला मिड विकेटला. संजय एक संजय जोशी गोलंदाजी करतो, झेल पकडतोय. संजय भोरने खूप चांगला झेल पकडलाय. 2 बॅटर बाद केले आहेत ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. भावेश आम्हाला सांगतील नक्कीच. भावेश आतापर्यंत या स्पर्धेत किती हॅट्रिक झालेत? 2 झालेत. अशोक पाटील रेग्युलरचे झालेत का? एक रेग्युलर, एक 40+. हरेश येतात. हरेश म्हात्रे 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्यात. नाही इथे काय करायचं होतं नांदिवली 40+ संघाला. मी तर म्हणेल जास्तीत जास्त स्ट्राईक तुम्ही महेश भोईरला द्या, सिंगल घ्या. पण प्रत्येक बॅटर ग्रामीणचा असो किंवा रेग्युलरचा असो प्रत्येकाला वाटतं मी षटकार चौकार मारेल, तसं नसतं. जो सेट बॅट्समन असतो त्याला स्ट्राईक द्या. नाही चांगला खेळतो तो. नॉन स्ट्राईकलाच राहिला. आता बघा ना 2 चेंडू गेल्यात. आता जर इथे एखादा अजून एक डॉट गेला तर 3 चेंडू त्याला नॉन स्ट्राईकलाच राहावं लागलं. मग चौथा चेंडू कदाचित त्याला सिंगल मिळाले तर स्ट्राईक मिळू शकतो किंवा मोठा फटका आला तर तो नॉन स्ट्राईकलाच राहील. संजय जोशी राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. ओ चांगला चेंडू हवे मध्ये होता यावेळेला. जयेंद्र आल्यात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. जितकं चांगलं पकवाज वाजवतात तेवढंच ते चांगलं आपण तर क्षेत्ररक्षक देखील आहेत. 10 सेकंद आपण 46. आता चांगलं क्रिकेट खेळतो हरेश. आता 3 चेंडू मिळणार आहेत आपण म्हणतो यावेळेला महेशला. संजय जोशी. संजय जोशी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ चांगला चेंडू. यष्टिरक्षक बीट. खूप चांगलं क्षेत्रक्षण, खूप चांगलं क्षेत्रक्षण. प्रदीपचं कौतुक करेल बघा. इथे बॅटर आपण बाद होतोय. हरेशला बाद होऊ लागतंय म्हणजे महेशला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळणार नाही. 1ने धाव संख्या वाढते. धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता या बेला. 47. प्रदीपचं कौतुक करेल. मिथन म्हणेल 3 धावा सेव्ह केल्या आहेत. काय वेगाने आले बघा ना. शॉर्ट फाईन लेग वरना नाही फाईन लेग. थर्डमॅन हा असा क्षेत्रक्षण आहे ना, तिथे मात्र कधी तुम्ही जर तिथं क्षेत्रक्षण जर चुकीचं केलं तर चौकार बेल. ज्ञानेश्वर म्हात्रे येतात, ॲडव्होकेट येतात. महेंद्र म्हात्रे यांचे बंधुराज वकील आपण नेहमी कोर्टात पाहिले आहेत पण आज मैदानात देखील पाहतोय. हे क्रिकेटच असतं, खेळच असा आहे ना. इथे नगरसेवकाला मैदानात यावं लागतं, आमदाराला मैदानात यावं लागतं, वकिलांना देखील मैदानात यावं लागतं. तिथे वकील आपल्याला बोलतात पण आज वकिलांना मैदानात यावं लागतंय. हे क्रिकेट आहे. 4 चेंडू मध्ये 2 झाले. काय जबरदस्त गोलंदाजी संजय जोशी. जबरदस्त नियंत्रण गोलंदाजी. अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळते. टॉस साठी सज्ज देखील राहायचं. वामजेचे कॅप्टन, घारीचे कॅप्टन देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत. टॉस बॉक्स मध्ये संजय. सायकल ज्ञानेश्वर म्हात्रेला आपण पाहू शकता. ऑन साईडला टर्न केलाय. चेंडूला पाठवला यावेळेला लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतं डीप मधनं. केडी कडनं झाले मिस स्पीड आणि ज्ञानेश्वर म्हात्रेच्या बॅट मधून मच निडेड चौकार. धाव संख्या धाव फलकर आपण पाहू शकता. नांदिवली 40+ संघ 5 गडी बाद 51 धावा. वर्ल्ड इज गुड. गोल्ड जुनं ते सोनं. टर्न केलं फक्त केडी कडून बघा मिस स्पीड झाले. क्लिअर बीट क्वालिटी
ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून बघायला मिळते. उपयुक्त चौकार. 51 धावा. नाही, टार्गेट एक चांगलं झालं. 50 धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगले आहे, कारण नांदिवलीची गोलंदाजी देखील तितकीच चांगली. अरविंद ची 2 षटकं असणारा महेश आहे, प्रशांत आहे, चांगली गोलंदाजी या संघाकडे देखील. अंतिम चेंडू. ज्ञानेश्वर काय करतो पाच आता. संजय. हो, चांगला चेंडू, तेवढंच चांगलं यष्टीरक्षण. प्रसाद सर बॅटर बाद आहे का जरा. नाही नाही, तर 5 बाद धाव संख्या. 51 आणि 52 धावांचं लक्ष असणार आहे. वाकलन 40 प्लस संघासमोर पाहायचं. वाकलन 40 प्लस संघ आव्हान पार करतो की नाही, की आपण तर नांदिवली संघ त्यांना रोखतोय. अन्यासाठी जाऊया आपण दुसऱ्या सत्रासाठी. आमचे साथी समालोचक तर जाऊया आपण मित्र. आमचे एक चांगले गुणलेखक आणि तेवढेच चांगले समालोचक अशोक पाटील फडके. चला, टॉस साठी यायचे लगेचच. गारिवली 40 प्लस आणि वाऊंजे 40 प्लस दोन्ही टीमच्या कॅप्टन लवकरात लवकर या. 5 ओव्हरची मॅच आहे. बलीमामांच्या शुभ असे टॉस होईल नांदिवलीचे. चला, वाऊंजे टीम कॅप्टन या लगेच. गारिवलीचे कॅप्टन आलेले आहेत वसंत पाटील. 5 ओव्हरची मॅच असेल. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल. 40 प्लस साठी कंपल्सरी चेसिंग असेल, लक्षात घ्या. आणि अजूनही काही नियम आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. वाऊंजे 40 प्लस विरोधात गारिवली 40 प्लस. चला, वाऊंजे टीम कॅप्टन लवकर या प्लीज. पहिली इनिंग संपली आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे 40 प्लस साठी, लक्षात घ्या. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. छापा असा कॉल केला आणि छापा चाललेला आहे. बैमान विनंती व्यासपीठावरती युवराज म्हणायचे. वाऊंजे टीमचे कॅप्टन टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल. फिल्डिंग करू. समोर गारिवली संघ पहिल्यांदाच तुम्ही यांच्यासोबत खेळत आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. कमीत धावात रोखण्याचा प्रयत्न करून. ग्राउंड पण नवीन आहे आमच्यासाठी आणि संघ पण नवीन आहे. एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगाल. खरं तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये प्रवेश फी मिळाली, खेळायची संधी मिळाली आणि या स्पर्धेत आपण पाहिलं तर 40 प्लससाठी मालिकावीरसाठी होंडा शाईन ही गाडी आपल्याला पाहायला मिळते. आणि फायनल मॅचच्या धावा मालिकावीरसाठी काउंट होणार नाही. दोन्ही कॅप्टनला ही सूचना असेल, काय सांगाल. अतिशय सुंदर आयोजन आहे आणि ग्राउंड आल्या मजा येते ह्या ग्राउंडवर खेळायला मिळेल म्हणून. शुभेच्छा असतील वसंत, तुम्हाला शुभेच्छा असतील नक्कीच. टॉस इथे जिंकलाय तो म्हणजे 40 प्लस संघाने. तर परेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून नेहमीच परेश पाटील साहेबांकडून पाहिलं जातं. साहेबांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर टॉस आम्ही आता संपर्क केला. टॉस जिंकलाय वाऊंजे 40 प्लस टीमने. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गारिवली 40 प्लस संघ तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये बॅटिंग करायची. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल, लक्षात असू द्या. आणि एक रिव्ह्यू असेल वाऊंजे संघ. रनआउट, बीमर आणि वाईट साठी रिव्ह्यू असेल. फक्त एकच रिव्ह्यू एका इनिंगला असेल, लक्षात घ्या. त्याचा वापर तुम्ही करू शकता. रिव्ह्यू सक्सेस झाला तर रिव्ह्यू तुमचा सेफ राहील. मात्र रिव्ह्यू जर गमावला, पंच कधी रिव्ह्यू घेऊ शकतात. पंचांना ती मुभा दिलेली या स्पर्धेमध्ये. प्रसाद सहस्रबुद्धे आणि सचिन ठाकूर सरांना तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहतायत. आज स्पर्धेच्या 4था दिवस तुम्हाला पाहायला मिळतो आणि दिवस रात्र ही स्पर्धा. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस. त्यामुळे प्रचंड मेहनत. श्री बालाजी मित्र मंडळ मानपाडा आयोजित पिंपळादेवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून कुंडलिकजी रामा मात्रे, भागाजी नामाजी वजे, पांडुरंग बाबूराव ठाकूर, वसंतजी दिनकर वजे, वामन पांडुरंग वजे, स्वर्गीय हरी भोईर आणि कांता बाबू वजे या सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आता वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया अशोक पाटील यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद नितीन सर, धन्यवाद बाळू सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्ये सुसर्वदा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई गावदेवी चरणी नतमस्तक होऊन, आई पिंपळादेवी चरणी नतमस्तक होऊन मी तुम्हा सर्वांचं सुस्वागतम सुस्वागतम. स्पर्धेत आजचा 4था दिवसात पहिला सामना आपण पहिलाच बॉल स्लो होता. इथे मात्र पाहिजे शॉर्ट थंडमॅनला कोणती चूक करत नाहीये. मोठ्या विकेटचं पतन होतंय. पहिल्याच बॉलवर बॅटर आउट.
51 धावांचं इथे धावा कुठल्यात आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलंय. मात्र ओपनर जोडी मैदानात दाखल झाली. सलामीला नितीनला आपण पाहिलं. नितीन बॅटिंगला असताना मात्र गोलंदाज अरविंद म्हात्रे एक फसवा चेंडू फेकला. पहिल्याच बॉलवर एका मोठ्या विकेटचं पतन झालंय. बॅटर आउट होतोय. अशोक, खऱ्या अर्थाने आपण विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचे आभारी आहोत, कारण की खऱ्या अर्थाने या स्पर्धेत काही संघाने वेळेवर माघार घेतल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने टीम्स कमी होत्या. मात्र वाऊंजे आणि तुर्बे संघ आपल्याला विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या माध्यमातून उपलब्ध त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. पुन्हा चेंडू हवेत आहे. बॅक टू बॅक 2 धक्के देत असताना गोलंदाज अरविंद पाटीलने वाकलन फोर्टिल संघ थोडासा आता अडचणीत सापडलाय. ते बाळू सर तिथे पद्माकर मात्र माफ करा एक अप्रतिम झेल टिपला गेलाय. याचं एकमेव कारण म्हणजे अध्यक्ष चषकामध्ये या संघाने खूप मोठी भरारी घेतली आणि 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, आणि मला वाटतं ती 3री स्पर्धा हा संघ खेळत होता आणि ही 4थी स्पर्धा. म्हणजे लवकर या संघाने पिकअप घेतलाय आणि आपल्या संघाचा ठसा या 40+ संघटनेमध्ये उमटवताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा दबदबा मात्र कायम ठेवेल का? कारण दुसऱ्या बाजूला वाकलन संघ देखील तितकाच मातब्बर आहे. या संघामध्ये गुणवत्ता आहे. या संघाचा कीर्तिमान देखील चांगला आहे. मात्र तो कीर्तिमान राखण्यासाठीच ही सर्व काही संघर्ष, ही धडपड आपल्याला पाहायला मिळतं. मात्र पहिल्याच 2 बॉलवर 2 मोठे झटके दिलेत अरविंद म्हात्रेने. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल गोलंदाज. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय हनुमान म्हात्रे, एक अनुभवी खेळाडू. पंचाकडे दाद मागतात. मिडल स्टंप आणि अरविंद वत्रे काकांकडनं हॅट्रिकसाठी 500 रुपयाची पारितोषिक असेल. स्लोअर चेंडू होता. कार्पेटच्या माध्यमातून खेळला. दूर जवळपास कोणता खेळाडू नाही. लॉंगॉनचा खेळाडू चेंडू समोर येतोय. मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय हा संघर्षाचा विजयाकडे वाटचाल करणारा चौकार. ज्या खेळाडूंवर भरोसा होता ते खेळाडू लवकर बाद झालेत. आपण एका बाजूला पाहिलं तर नितीन बाद झाला, संजय बाद झाला आणि हनुमान मात्र जबाबदारी स्वीकारतो. पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मिड ऑफला तिथे चेंडू फील केला जाईल. तोपर्यंत सहजरित्या सिंगल देखील कंप्लीट केली गेली. हरेश म्हात्रे तिथे क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर मिड ऑफ आपण 30 सर्कलच्या पॉइंट कव्हर आपण पाहतोय. थर्ड मॅन देखील 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग देखील आपण 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि मिड विकेट आपण जर पाहिलं तर डीपला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवली आहे. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये जरूर आहे. खेळाडू येतोय. ओहो, व्हॉट अ कॅच! सुपर, ब्रिलियंट, एक्सिलंट बॅटर. ओ यू टी आउट. कौतुक करावं तितकं थोडं आहे या नांदिवली संघाचं. नवे तर मी अरविंद म्हात्रेचं देखील कौतुक करेन. त्याने एक चांगली शैली आत्मसात केली. आत्मसात नाही म्हणता येणार, जणू काही तो हुकूमत गाजवतो या षटकामध्ये. आणि विजय म्हात्रे सपोर्ट करतायत त्यांचा. थँक्यू उद्रे काका, धन्यवाद खूप खूप. तर हे तुमची जी शाबासकीची थाप आम्हाला खूप काही आत्मविश्वास देऊन जाईल. पुढचा बॉल आता माझं पाहायचंय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शॉट फाईन लेगला चेंडू तिथे उचलला जाईल. तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे सिंगल कंप्लीट गेली. अनिल म्हात्रे तिथे होते, माझी सरपंच आहेत. म्हणजे पहा बाळू सर, आपण जर पाहिलं तर पूर्वी आपण जेव्हा खेळायचो, जेव्हा आपल्या वयामध्ये 17-18 वर्षाचं असायचो, आपण रिकामटेकडे असायचो. पण आता जर आपण पाहिलं तर ह्या खेळाडूंना आपण तरी पाहिले नाही, कारण तेव्हा लावीची व्यवस्था नव्हती. मात्र आता पुन्हा एकदा ते नव्या जोशाने, नव्या जोमाने
आणि अर्जुन भाईंचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी 40+ संकल्पना आणली आणि मला वाटतं 2017 साली फक्त 8 संघांना घेऊन ही संकल्पनेला सुरुवात झाली आणि ह्याचं वटवृक्ष इतकं मोठं झालंय की जवळजवळ या संघटनेमध्ये 63 संघ खेळतायत आणि रायगड असो बदलापूर असो तिथल्या संघ देखील खेळण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणून तर आज आपण जर पाहिलं तर पुढच्या सामन्यामध्ये वामजे संघ खेळणार आहे, तुर्बे संघ देखील खेळणार आहे. ओळ्या सामन्याकडे पुढचा पॉवर प्लेचे षटक प्रशांत म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. चांगली मॅच जरूर इथे रंगेल, प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन करून देईल, कारण पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 6 धावा फक्त स्कोरबोर्ड, मात्र 3 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत. एका बाजूला नितीन पाटील असेल, किरण भोईर असेल, संजय भोईर, म्हणजे टॉप ऑर्डर घसरलाय. आता मिडल ऑर्डरला बॅटिंग करावी लागेल. 52 धावांचा पाठलाग करत असताना जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण पाया तर मजबूत झाला नाही, मात्र पायाभरणी पुन्हा करावी लागेल. पुन्हा एकदा हवेमध्ये जरूर आहे, खेळाडू झेल खाली येत आहेत. ओहो, राजा पाटील कोणती चूक करत नाहीये. काय स्टँडर्ड दाखवला फिल्डिंगचा, जबरदस्त. बॅटर आउट. संघाचे समर्थक औसन चाचा वामजे यांचं आगमन झालं. या चाचा, जय हिंद भोईर, जयेंद्र भोईर मैदानात दाखल होतं. आता मात्र मी एवढंच सांगेन, वाकड संघाला एक सावध पवित्रा घेऊन एक चांगली पार्टनरशिप करणे खूप गरजेचं आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ओहो पायाने अडवला गेलाय, पत्र सिंगल तिथे सहजरित्या कंप्लीट केली गेली. पद्माकन म्हात्रे तिथे क्षेत्ररक्षण करतायत. कौतुक करावं लागेल यावेळी नांदिवली संघाच्या सर्व खेळाडूंचं. जरी पायाने अडवला तरी आजूबाजूचे 5 खेळाडूंनी कौतुक केले त्यांचं. आणि विजय म्हात्रे देखील आपल्या खेळाडू कक्षाच्या बाजूने देखील खेळाडूंना प्रोत्साहित करतायत. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू जवळ आहे, मात्र एक्स्ट्रा कव्हरला जवळजवळ 5 खेळाडू झेल बाद होत आहेत. बॅटर आउट. नांदिवली संघाचे आमचे काका आहेत 12वे खेळाडू गुरुनाथ म्हात्रे. एक नवीनच माहिती देतात की पेशाने वकील आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे, मात्र 2 वेळा प्रॅक्टिसला जातात सकाळ संध्याकाळी. आमचे दीपक दादा प्रतिष्ठानचे महेंद्र म्हात्रे आणि अरविंद म्हात्रे दादांचं सहर्ष स्वागत, यांचं आगमन होते. या दादांचं स्वागत नक्कीच विकेटनी केलंय. अरविंद काका देखील त्यांचं स्वागत करतायत. क्या बात है, क्या बात है. डॉट बॉल. बाळू सर, एक माहिती येते की या खेळा संघामध्ये ग्रामपंचायत सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, सरपंच आहेत, सर्वजण खेळत आहेत, वकील देखील आहेत. मग कोण तुमच्याशी बाजी मारेल.
सिली मिडॉनला स्वतः गोलंदाज चेंडू उचलतात आणि षटक क्रमांक दुसरं इथं पूर्ण होते आणि धावसंख्या अजूनही एकेरी अंकामध्ये पाहायला मिळते 8 आणि फलंदाज बाद झालेत ते तब्बल 6. पूर्णपणे अडचणीत आहे. मात्र या अडचणीतून काढण्यासाठी कोणाला तरी तारण व्हावं लागेल, नजर टिकून ठेवावी लागेल. प्रत्येक बॉलला आता मात्र बाउंड्रीच्या बाहेर फेकावं लागलं. पॉवर प्लेच्या ज्या खेळाडूंकडे अपेक्षा होत्या त्या खेळाडूंनी मात्र पूर्णपणे पॉवर प्लेच्या षटकामध्ये निराश केले. मात्र आता पॉवर प्लेचं बंधन विखुरलेलं असेल. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. बाउंड्री लाईनचं संरक्षण करण्यासाठी ते सज्ज होतील. मात्र दुसऱ्या बाजूला पाहायचं गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत गोलंदाज. महेश भोईर येत आहेत. आता आपण जर पाहिलं तर 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. ऑन साईडला आपण 3 खेळाडूंना पाहतोय. यावेळी लॉंग लेग थोडासा आपण जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग थोडासा लॉंग लेगच्या दिशेने आपण पाहतो. मिड विकेट देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि वाईडिश एक खेळाडू आणि एक लॉंग ऑनला, म्हणजे ऑन साईडला फक्त डीपला एकच खेळाडू आहे. 2 खेळाडू आहेत. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आपण 30 सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. जयेंद्र पाटील यावेळी मात्र हलक्या हाताने शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर केलाय आणि येतो हा संघर्षाचा चौकार. दुरुस्ती करतो. जयेंद्र पाटील नव्हे तर जयेंद्र भोईर आहेत. क्षमा असावी, क्षमस्व. जयेंद्र भोईरला अशाच शक्तीने नव्हे तर युक्तीने आता फलंदाजी करावी लागेल. चला थोडा वेळ कमी घ्या. आपण सामना जरी महत्वाचा असला तरी आपण वेळेचं भान देखील ठेवायचं आहे, कारण प्रत्येकाला वेळेचं बंधन आहे. 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकायची आहेत, हे देखील भान असणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पंचांच्या उजव्या बाजूने. आता मात्र गती परिवर्तन. शेखर म्हात्रे जबरदस्त. प्रत्येक बॉल हा संध्याकाळच्या सत्रामध्ये आग ओकणारा फेकला जातोय. जबरदस्त. जयेंद्र भोईर पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. असली मिड ऑफच्या दिशेने चेंडू उचलला गेलाय. तोपर्यंत सिंगल सहजरित्या इथे कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 13. ज्ञानेश्वर वकील तिथे क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होते. चांगली फाईट करतायत. संघर्ष इथे सुरू आहे. एका बाजूला धावा रोखण्यासाठी तर दुसऱ्या बाजूला धावा कुटण्यासाठीचा संघर्ष. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. खेळाडू झेल खाली येत आहेत. प्रवीण म्हात्रे कोणती चूक करत नाहीये. आणखी एका विकेटचं पतन. बॅट्समन्स OUT आउट. काय कर जवळजवळ अर्धा संघ हा शून्यावर बाद झालाय. म्हणजे 5 खेळाडू शून्यावर बाद होत आहेत. कुठेतरी निराशाजनक कामगिरी वाकलन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र न्यू बॅटर मैदानात दाखल झाला. स्ट्राइक एंडला कमलाकर भोईर. खूप मोठं नाव आहे. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑनचा खेळाडू चेंडू समोर येईल. दुसऱ्या उघडण्याचा प्रयत्न मात्र पाहायचं. जयेंद्र भोईरने कॉल दिलाय. नाही थांबायचं आपल्याला, कारण संघ अडचणीत आहे. हा ताळमेळ हवा आहे. ही साजेदारी हवी. कुठेतरी साजेदारी करावी लागेल. आतापर्यंत स्कोरबोर्ड धावा फक्त 14 पाहायला मिळत आहेत. अजून 38 धावांची आवश्यकता आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका पाहायचे.
मोठा फटका आणि धावा देखील तितक्याच मोठ्या मिळतील. SIX6. बॉल द्यायचा आहे. जुना बॉल नवीन 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 बॉल आहेत, जुना नाही. बॉल कधी हरवला फुटला तर नवीन असेल, खराब झाला तरी नवीन असेल. धावसंख्या 20. आता मात्र समीकरण असेल येणारे 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. 18 चेंडूत 20 आल्यात. मात्र जयेंद्रने कुठेतरी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. तो खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला असेल. मॅच बॉल आलाय बघा. आता मात्र पाहायचंय न्यू गोलंदाज प्रशांत म्हात्रे. बॅटिंग मध्ये अपयशी जरूर ठरलाय, मात्र गोलंदाजीसाठी पाहायचंय. समीकरण असेल 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता असताना प्रशांत म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. समोर कमलाकर भोईर. यावेळी मात्र पाहायचं हवेमध्ये जरूर आहे. मिस टाइम. प्रवीण पुढे सरकलेत आणि कोणती चूक करत नाही. प्रवीण म्हात्रेने कोणती चूक केली नाही. आणखी एका विकेटचं पतन. बॅट्समन कमलाकर भोईर. ओ चला, गोलंदाजावर आक्षेपार्थ गोलंदाजी आढळते तेव्हा तिसऱ्या पंचांना आमंत्रित केले. प्रदीप भोईर मैदानात दाखल होत आहेत. आतापर्यंत 8 फलंदाज बाद झालेत आणि त्यातले 7 फलंदाज झेलबाद होत आहेत. म्हणजे बाळू सर, आपण पाहिलं तर नांदिवली संघाचा फिल्डिंगचा दर्जा अप्रतिम आहे आणि प्रवीण म्हात्रेने 3 चेल टिपलेत. अगदी समालोचन कक्षाच्या समोर उभे आहेत. म्हणजे पूर्ण मला वाटतं मगाशीच गुरुनाथ सरांनी उल्लेख केला की 2 वेळा प्रॅक्टिस करतायत. हो त्रिफळाची. बॅटमन आउट. आता मात्र पूर्णपणे अडचणीत सापडलाय वाकळण संघ.
फलंदाज मैदानात दाखल होते रवींद्र पाटील. यावेळी मात्र शॉट फाईन लेगला पाहिजे. आता पुन्हा इथे चूक होते. क्षेत्ररक्षक देखील चूक करतायत आणि एक धाव घेण्याचा अवधी मिळाला जयेंद्र भोईरला आणि स्ट्राईकला येतोय. धावसंख्या 21-21. जयेंद्र भोईर आता स्ट्राईक इनला असेल. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळाला, एक षटकार पाहायला मिळाला, 2-3 सिंगल म्हणजे 13 धावांवर खेळतोय. इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक प्रयत्नाला दाद द्यावी लागेल कारण स्वतःच्या शरीराची पर्वा केली नाहीये. शेखर आहेत तिथे म्हात्रे, शेखर म्हात्रे. भागीदारी देखील चांगली पाहायला मिळाली ह्या दोघांमध्ये. 39 धावांची भागीदारी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. या 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय 23-23. अजूनही 29 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत ते 7 धावा हव्यात. 29 एकतर्फी मुकाबला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून प्रवीण पुढे सरकलेत. प्रवीण बॅकअपला येतात मात्र पाहायचं अरविंदने क्षेत्ररक्षण चांगले केलं. फक्त मिळेल ती सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 24-24. एकाच संघामध्ये 3 बंधुराज खेळतात बाळू सर. प्रशांत, अरविंद, प्रवीण आणि एक काका पण म्हणजे काका पुतण्या खेळतोय. हेच तर 40+ वैशिष्ट्य आहे. विजय म्हात्रे काका. अरविंद म्हात्रे नांदिवली, अनिल म्हात्रे नांदिवली गावचे सरपंच यांचं देखील आगमन होते बॉलिंग साठी. क्या बात आहे. अनिल म्हात्रे गोलंदाजी मार्कवर, माजी सरपंच. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 6 धावा हव्यात त्या 28. आता मात्र पाहायचंय 28 धावा इथे कुठल्या जातील का. मात्र ती क्षमता, ती गुणवत्ता, ती ताकद जयेंद्र भोईरकडे आहे. मात्र ती सिद्ध करावी लागेल कारण सामना तर अडचणीत आहे. मात्र विजयाकडे वाटचाल करण्यासाठी चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. तो दुसऱ्या बाजूला राजकारणात शिजलेला एक अनुभवी अनिल म्हात्रे मात्र क्रिकेटमध्ये आपलं दैदिप्यमान कायम राखतोय का. चला वेळ कमी घ्या. नांदिवली संघ आपण वेळेचं देखील भान ठेवायचंय. जयेंद्र भोईर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो त्या साईडला व्हाईट बॉल अवांतर एक धावेने धावसंख्या पुढे सरकेल 25-25. समीकरण असे 6 बॉल 27. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीपला खेळाडू सज्ज आहे. इथे पाहायचं पंचाकडे अपील जरूर केले गेले आणि पंचांनी तिसऱ्या टीव्ही अंपायरला इथे मागणी केलेली आहे. श्री बाळाजी मित्रमंडळ मानपाडा आयोजित जय पिंपळादेवी क्रिकेट संघ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2025 डे नाईट ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला सामना नांदिवली विपक्ष वाकळण या 2 संघांमध्ये वाकळण संघाने नाणेफेकी जिंकली आणि बॅटर आउट आहे. ऑल आउट झाले का. यस म्हणजे पहिला संघ ठरलाय की ऑल आउट होतोय.
नाही काय जबरदस्त गोलंदाजी काय केली या मॅच मध्ये आपण बघतोय. अशोक पहिला बॉलर कोण होता या दुसऱ्या इनिंग मध्ये? भावेश अरविंद 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 साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे.